इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आतापर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या भाग 1चे 4 प्रकरण पूर्ण झालेले आहेत। चौथं प्रकरण जी उष्णता हे आहे त्याला आपण आता सुरुवात करत आहोत। यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक पाहायचे, कोणकोणत्या घटकांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे, उष्णतेच्या विषयी गुणधर्मांची माहिती करून घ्यायची आहे, ते आपल्याला पाहायचं आहे। तर उष्णता या पाठासंबंधित काही व्हिडिओ दीक्षा ॲपमध्ये ॲनिमेशनच्या माध्यमातून काही बाबी चांगल्या समजून सांगितलेल्या आहेत। पाण्याचे असंगत आचरण हे जे आहे ते दीक्षा ॲपच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितण्यात आलेलं आहे। तरीसुद्धा काही भागांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे मला काही दूरध्वनी आले त्याच्यावरून, किंवा काही भाग सर तुम्ही समजून सांगा, त्यामुळे आता आपला हा पुढचा व्हिडिओ आपण करत आहोत। उष्णता या पाठातला आपला पहिला व्हिडिओ आहे। या पाठामध्ये आपल्याला अप्रकट उष्मा, पुनर्हिमायन, पाण्याचे असंगत आचरण, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता अशा 5 बिंदूंच्या बाबतीत, 5 घटकांच्या बाबतीत आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे। तर आपण आता सुरुवात करूया। तर पाठाच्या प्रस्तावनेमध्ये, पाठाच्या सुरुवातीला आपलं पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी थोडे आठवा या सदराखाली उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे असा पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर थोडे आठवा या माध्यमातून आपल्याला ह्या 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला तर यापैकी आपण पहिला जो प्रश्न आहे त्याचा विचार करू। उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे? आपल्याला माहीत आहे उष्णता हे ऊर्जेचे एक स्वरूप आहे आणि त्याचं एकक आपल्याला माहीत आहे। त्याचं एकक काय आहे तुम्ही सांगताल? त्याचं एकक आहे जूल। उष्णता ही ऊर्जा आहे, तर तापमान हे उष्णता मोजण्याचं एककाचं परिमाण आहे। तापमान कशामध्ये मोजतो आपण? अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहीट अशा, म्हणजे तापमान हे उष्णता मोजण्याचं एककाचा प्रकार आहे। तर उष्णता हे ऊर्जेचं स्वरूप आहे, ऊर्जेचा प्रकार आहे। त्याचा दुसरा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते? उष्णता वेगवेगळ्या माध्यमातून उष्णतेचा प्रसार होतो, वेगवेगळ्या माध्यमातून उष्णता प्रसार होतो, ती वहन त्यात पहिलं आहे वहन, दुसरं आहे अभिसरण आणि तिसरं आहे प्रारण। या 3 माध्यमातून 3 प्रकारांनी उष्णतेचं संक्रमण, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उष्णता जाते, तिचं मार्गक्रमण होतो, वहन, अभिसरण आणि प्रारण। तर मागील इयत्तांमध्ये या सगळ्या बाबींची आपल्याला माहिती झालेली आहे। उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती झालेली आहे। उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे, द्रव पदार्थांचे, वायूंचे आकुंचन, प्रसरण कसे होते, त्यांच्या आकारमध्ये कसा बदल होतो, या सगळ्या बाबींची माहिती आपण घेतलेली आहे। त्यासोबतच तापमान कसे मोजले जाते, कोणकोणते एकक वापरले जातात याविषयी आपल्याला मागच्या इयत्तांमध्ये माहिती झालेली आहे। तर आता मात्र आपल्याला पदार्थांच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, दवबिंदू तापमान, आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा आपल्या दैनंदिन जीवनात जो वापर होतो त्याविषयीची माहिती आपल्याला या पाठातून जाणून घ्यायची आहे। तर त्यातलं पहिलं आपलं महत्त्वाचा घटक आहे आजचा, तो आहे अप्रकट उष्मा, ज्याला इंग्रजीमध्ये लॅटेंट हीट असं म्हणतात। अप्रकट हा उष्मा दिसत नाही, प्रकट होत नाही, त्याचं मापन होत नाही, म्हणजे तापमापीमध्ये ते दिसत नाही। आपण उष्णतामध्ये तापमापी हे वापरतो, परंतु त्याच्यात आपल्याला लक्षात येत नाही, ते दिसत नाही। तर ते अप्रकट उष्मा म्हणजे काय हे आपण बघू। या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे, इथे एक प्रयोग करण्यात आलेला आहे। एका चंचू पात्रामध्ये बर्फाचे खडे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये एक तापमापी बुडवून ठेवलेला आहे आणि एका स्टँडवर हे चंचू पात्र ठेवून त्याला बर्नरने उष्णता देणं चालू आहे। हा प्रयोग आहे। आता यामध्ये अशा नोंदी करायच्या आपण। एका बाजूला तक्त्यामध्ये असा तक्ता आखायचा, तक्त्यामध्ये
अनुक्रमांक 1 2 3 4 5 असं, आणि एका ठिकाणी तापमानाची नोंद घ्यायची. तापमान हे दिसते त्या तापमानाची नोंद घ्यायची इथं. आणि या ठिकाणी वेळ, तो तापमान किती वेळ आणि तापमान या दोन्ही बाबींची नोंद घ्यायची, कारण आपल्याला पुढे त्याचा आलेख तयार करायचा आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढे बघू. आपल्याला असं लक्षात येईल की या बर्फामध्ये जेव्हा हा तापमान बुडवून ठेवलेला आणि खाली उष्णता देणं चालू आहे, उष्णता देणं चालू केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असं आहे की हळूहळू या तापमानामध्ये तापमान वाढताना आपल्याला दिसायला पाहिजे. परंतु तसं होत नाही. जोपर्यंत संपूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमापीमध्ये तापमान 0°C दिसत राहते. खालून उष्णता देणं चालू आहे तरीसुद्धा पाण्याचं तापमान पूर्ण बर्फ वितळेपर्यंत पाण्याचं तापमान 0°C एवढंच राहतं. मग हे जे तापमान, ही जी उष्णता दिली जाते, याचं काय होतं आहे? तापमानामध्ये दिसत नाही. हाच आहे अप्रकट उष्मा. बघू आपण त्याच्याविषयी. बघा, जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C एवढेच राहील. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागेल व पाण्याचे तापमान 100°C पर्यंत जाईल. 100°C पाण्याचे तापमान झाल्यानंतरही उष्णता देणं चालू ठेवलं तरीसुद्धा तापमापी 100°C पुढे तापमान दाखवत नाही. आपण तर त्या पाण्याला उष्णता देतोय, पाणी उकळायला लागलेलं आहे, परंतु तापमापीमध्ये तापमान 100च्या वर जात नाही. म्हणजे आपण दिलेल्या उष्म्याचं काय झालं मग? हाच महत्त्वाचा मुद्दा. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते. हे माहीत आहे आपल्याला. जेव्हा पाणी खूप उकळतं तर मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर पडते. सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान 100°Cलाच स्थिर राहते. उष्णता देणं चालू आहे, पाणी उकळतं आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर पडते आहे, परंतु तापमान मात्र पाण्याचं 100°Cलाच स्थिर आहे. तापमानात होणारा बदल व त्याला लागणारा वेळ यांचा संबंध दर्शविणारा आलेख आकृतीमध्ये दाखवलेला आहे पुढे. त्या आलेखामध्ये असं दिसून येईल आपल्याला. काय बघा, हा आलेख आहे. या आलेखामध्ये x अक्षावर वेळ घेतलेला आहे, काल तो मिनिटामध्ये लिहिलेला आहे. y अक्षावर तापमापी लिहिलेलं आहे, 10 20 30 40 50 60 70 अशा पद्धतीने 100°C पर्यंत तापमापीची नोंद केलेली आहे, तापमानाची नोंद केलेली आहे. y अक्षावर 100च्या वर आपण लिहिलेलं नाही त्याचं, कारण 100च्या वर तापमान जातच नाही. तर असं लक्षात येईल, सुरुवातीला जेव्हा प्रयोग सुरू झाला तेव्हापासून तापमान 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिटापर्यंत तापमान देत राहिलं तरीसुद्धा, उष्णता देत राहिली तरीसुद्धा तापमान किती आहे? 0 आहे. पहिल्या मिनिटाला 0, दुसऱ्या मिनिटाला 0, तिसऱ्या मिनिटाला 0, चौथ्या मिनिटालाही 0 आहे. तापमान किती आहे? 0°C. मग त्यानंतर 6व्या मिनिटाला पुन्हा नोंद केली, तापमान किती दिसलं? 10°C तापमान आहे. 8व्या मिनिटाला 20°C तापमान आहे. आता तापमान हळूहळू वाढत चालले आणि इकडे वेळ आणि इकडे तापमान हे वाढत जाते आणि पाणी गरम होत जातं. इथं या C या ठिकाणी, या बिंदूला, याला असं लंब टाकला तर जवळपास 22व्या-23व्या मिनिटाला पाण्याचं तापमान किती झालेलं आहे? 100°C झालेलं आहे. त्यानंतर आलेख असा सरळ आहे. 24 25 26 27 28 30 35 34 हे सर्व इकडे किती वेळ उष्णता देत राहिली आपण तरी तापमान असा वाढतोय का? नाही, तापमान असा स्थिर आहे. हा आलेख कसा आहे? स्थिर आहे. सुरुवातीला स्थिर आहे जोपर्यंत पूर्ण बर्फाचं पाणी होत नाही. जोपर्यंत पूर्ण बर्फाचं पाणी होत नाही तोपर्यंत तापमान स्थिर आहे. मग पाण्याचं तापमान वाढायला सुरुवात होते.
तापमापीमध्ये ते दिसते आपल्याला. 100°C पाण्याचं तापमान वाढते. त्यानंतर पुन्हा तापमान स्थिर आहे. ह्या आलेखावर आपल्याला काय लक्षात येते बघू आपण. या आलेखात AB स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवितो. बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमान म्हणजे 0°C वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. म्हणजे पूर्ण पाणी होईपर्यंत तापमान किती आहे? 0च आहे. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. म्हणजे जेव्हा उष्णता देतो आपण तेव्हा बर्फाचं जेव्हा पाणी होते तेव्हा ती उष्णता बर्फ शोषून घेतो पूर्ण बर्फाचं पाणी होईपर्यंत, पूर्ण बर्फ वितळेपर्यंत. मग या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहते. ज्या स्थिर तापमानाला, आता आपण मुख्य मुद्द्यावर येत आहोत, म्हणजे हे जे तापमान स्थिर आहे, आपण उष्णता देत आहोत तरी तापमान स्थिर दिसते. हे काय आहे? तर याची व्याख्या आपण करू. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. ज्या स्थिर तापमानाला, तापमान कोणतं आहे? 0 आहे. बर्फाचं द्रवात रूपांतर होते म्हणजे पाण्यात रूपांतर होते. एखाद्या स्थायू पदार्थाचं द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला द्रवण म्हणतात. काय म्हणतात? द्रवण म्हणतात. द्रवण. आणि हे द्रवणाची क्रिया ज्या स्थिर तापमानाला होते त्या स्थिर तापमानाला काय म्हणतात? द्रवणांक म्हणतात. द्रवण अधिक तो अंक, किती अंश सेल्सिअस आहे तो अंक, म्हणजे काय झालं? द्रवणांक. लक्षात आलं? तर द्रवणांक म्हणजे काय? पुढे पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतरण होत असताना, पदार्थ म्हणजे आता या ठिकाणी काय आहे? बर्फ आहे. कोणता स्थायू पदार्थ आहे? बर्फ आहे. हा उष्णतेचे शोषण करतो परंतु त्याच्या तापमानात मात्र वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. बर्फ काय आहे? स्थायू पदार्थ आहे. स्थायू पदार्थामध्ये द्रवापेक्षा रेणूमध्ये, स्थायूतील रेणूमध्ये द्रवातील रेणूपेक्षा जे बंध असतात ते जास्त घट्ट असतात. त्यामुळे ते अतिशय जवळ असतात. त्यामुळे त्या पदार्थाला स्थायीरूप प्राप्त झालेलं असतं. तर त्यामध्ये जे बंध आहे त्यांच्यामध्ये जे आकर्षण आहे त्यांचं आकर्षण कमकुवत करण्यासाठी ही उष्णता वापरली जाते आणि मग त्याचं हळूहळू द्रवात रूपांतर होते. त्यावेळेस ही उष्णता शोषली जाते. त्यामुळे ही उष्णता तापमापीमध्ये दिसत नाही. अशा उष्णतेला, स्थिर तापमानाला जी उष्णता दिली जाते त्या उष्णतेला अप्रकट उष्मा असं म्हणतात. प्रकट होतो का तो? नाही. अप्रकट उष्मा. स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. मेल्ट होणे म्हणजे वितळणे. जसं मराठीमध्ये आपण द्रवण म्हणतो तसं इंग्रजीमध्ये त्याला मेल्ट म्हणतात. मेल्टिंग म्हणजे द्रवण होणे. तर अप्रकट उष्मा म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होत असताना जी स्थिर उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला काय म्हणायचं? अप्रकट उष्मा. आता या ठिकाणी अप्रकट उष्मा कोणता आहे? वितळणाचा अप्रकट उष्मा आहे. कारण बर्फ वितळतोय, स्थायू पदार्थ द्रवरूप होतोय, त्यावेळी त्याला काय म्हणायचं? वितळणाचा अप्रकट उष्मा. जर द्रवरूप पदार्थाची वायू होत असेल तर उत्कलनाचा अप्रकट उष्मा म्हणायचं आहे. ते पुढे आपल्याला बघू. आता याची व्याख्या बघू. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. वितळणाचा म्हणजे मेल्टिंग.
विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक, अप्रकट उष्मा म्हणजे लॅटेंट हीट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. मग बर्फाचे एकदा पूर्णपणे पाण्यात रूपांतर झालं की अप्रकट उष्मा राहत नाही. आता तो पूर्ण अवस्थांतर झालेला आहे, स्थायू पदार्थ द्रवामध्ये रूपांतरित झालेला आहे. आता पाण्याचं तापमान वाढायला सुरुवात होते आणि ते आपल्याला तापमापीमध्ये दिसू लागतं. बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचे तापमान वाढू लागते, ते 100°C वाढते. रेख BC, हे बघा, ही रेख BC हे दाखवते आपल्याला पाण्याचं तापमान कसं कसं वाढत गेलेलं आहे या ठिकाणी कळते. रेख BC ही पाण्याच्या तापमानातील 0°C ते 100°C अशी वाढ दर्शविते. त्यानंतर मात्र उष्णता देऊनही पाण्याचे तापमान वाढत नाही. सरळ रेषा आहे. 100°C पासून किती तापमान वाढत राहा, स्थिर आलेख दाखवतो त्या ठिकाणी, पठार आलेख आहे. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता या द्रवामधील रेणूंचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाचे वायूत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. ज्याप्रमाणे स्थायूमधील रेणूंचे बंध तोडण्यासाठी अप्रकट उष्मा वापरला जातो आणि त्या द्रवात रूपांतर होते, तशा पद्धतीनं द्रवरूप पदार्थाचं वायुरूप पदार्थामध्ये रूपांतर करण्यासाठी द्रवरूप पदार्थामध्ये जे रेणू आहेत त्यांच्यामध्ये जे बंध आहेत ते बंध तोडून त्यांना अजून कमकुवत करून त्या पदार्थांची गतिज ऊर्जा वाढवून त्यांना वायूत रूपांतर करण्यासाठी हा अप्रकट उष्मा वापरला जातो. 100°C काय आहे, हे उत्कलनांक आहे. त्या तापमानाला, त्या स्थिर तापमानाला 100°C तापमानाला पाण्याचा वायू रूपामध्ये अवस्थांतर होते. त्यामुळे तापमान किती राहते, 100च राहते. मग ही दिलेली उष्णतेचं काय होते, हा अप्रकट उष्मा आहे. द्रवरूप पदार्थामधील म्हणजे पाण्यामधील रेणूंची बंध कमकुवत करून त्यांची गती ऊर्जा वाढवण्यासाठी ही जी उष्णता आहे ती वापरली जाते. याला बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. हे बघा, एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. जशाला तसं आहे, वरची व्याख्या आणि खालची व्याख्या सारखीच आहे. फक्त इथं स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना या ठिकाणी द्रव पदार्थाचे वायूमध्ये रूपांतर होत असताना बाकी पुढं सारखंच आहे. ज्या स्थिर तापमानावर ही उष्णता स्थायू शोषली जाते, स्थिर तापमानावर ही उष्णता द्रवात शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा अप्रकट उष्मा, इथं बाष्पनाचा. कारण द्रव पदार्थाची काय होते आहे, वाफ होते आहे, पाण्याची वाफ होत आहे. बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन, काय म्हणतात, व्हेपोरायझेशन. आता सध्या आपण या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, आपण पाण्याची वाफ घेतलेली आहे. आपण सर्वसाधारण काय करतो, पातेल्यामध्ये पाणी घेतो, त्याला तापवतो, त्या पाण्यातून भरपूर वाफ निघू लागली की आपण तोंड पूर्णपणे झाकून त्या पातेल्यातलं पाण्याची वाफ आपल्या चेहऱ्यावर घेतो आणि हळूहळू त्या ठिकाणी तोंड बंद करून तिथे श्वास घेतो, म्हणजे ती वाफ घेणं असं आपण म्हणतो. तशा प्रकारचं उपकरणसुद्धा मिळतं, त्याला व्हेपोरायझर असं म्हणतात. म्हणजे बाष्प देणारा उपकरण, व्हेपोरायझर, वाफ देणारं उपकरण. या काळात बऱ्याच जणांनी वापरल्या, बऱ्याच जणांनी पाहिलेली असेल. तर वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असतात, त्या पदार्थाच्या गुणधर्म अवलंबून असतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचे उत्कलनांक वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक, उत्कलनांक, अप्रकट उष्मा बदलतो. खालील सारणीमध्ये समुद्र सपाटीवर हवेच्या दाबात हे मोजलेले आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे पदार्थाचं नाव, त्याचं द्रवणांक, उत्कलनांक, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. हे कसं आहे, अंश सेल्सिअसमध्ये आहे.
अंश सेल्सिअस हे एकक या ठिकाणी वापरलेलं आहे. बर्फाचा द्रवणांक किती आहे? 0°C. म्हणजे बर्फ पूर्ण पाणी होईपर्यंत त्याचं काय होते? तापमान 0 राहते. एकदा बर्फाचं पाणी झालं की मग तापमान जर तुम्ही देत राहिलात मग तापमान वाढते. उत्कलनांक कशाचा राहील? बर्फाचा राहील का? नाही, पाण्याचा राहील. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? 100°C. जेव्हा बर्फाला आपण उष्णता देतो आणि त्याचं पाणी होते त्या काळात जो विशिष्ट अप्रकट उष्मा आहे बर्फाचा तो काढलेला आहे बघा या ठिकाणी. तो किती आहे? किलो जूल पर किलोग्रॅम. काय आहे? किलो जूल पर किलोग्रॅम. 333 किलो जूल पर किलोग्रॅम. तर तो CGS पद्धतीमध्ये कॅलरी पर ग्रॅम, 80 कॅलरी पर ग्रॅम. तसं बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे पाण्याला तापवलं आणि पाण्याचं जेव्हा पूर्णपणे वाफ होते पाणी उकळत असताना तेव्हा किती आहे? 2256 किलो जूल पर किलोग्रॅम. तर CGS पद्धतीमध्ये 540 कॅलरी पर ग्रॅम. तसं असं प्रत्येक पदार्थांचे वेगवेगळ्या पदार्थ दिलेलं आहे. तांब्याचा द्रवणांक किती आहे? 1083°C. एकदा त्याचं तांब्याचं द्रवरूप तांबे झालं की मग त्याला पुन्हा तापवलं तर तो किती तापमानाला उकळतो? 2562°C तापमानाला उकळतो. आणि त्याचं वितळणाचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा या ठिकाणी दिलेला आहे. असं प्रत्येक पदार्थाचा या ठिकाणी द्रवणांक, उत्कलनांक, वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येतो. आता पुढचा मुद्दा बघू आपण. अप्रकट उष्मा ही संकल्पना वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना लागू होईल का? होय, होणारच आहे. कारण अप्रकट उष्मा ही अवस्थांतर पूर्ण होईपर्यंत ही जी उष्णता दिली जाते त्याच्याशी संबंधित असल्यामुळं वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायिक रूपांतर होत असताना सुद्धा लागू होईल. द्रवाचे स्थायिक रूपांतर होत असताना किंवा वायूचे द्रवात रूपांतर होत असताना अप्रकट उष्म्याचे काय होत असेल? अप्रकट उष्मा या ठिकाणी काय होतो? त्याच्यामध्ये तो पदार्थ द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होत असताना, द्रवाचे स्थायूमध्ये, द्रव पदार्थाचं स्थायू व्हायले तेव्हा काय होते? द्रव पदार्थ उष्णता शोषून घेतो आणि त्याचं रूपांतर स्थायूमध्ये होते. म्हणजे बर्फ काय करतो? बर्फ काय करतो? त्यातली उष्णता बाहेर टाकतो आणि त्याचं तापमान कमी होते. उष्णता बाहेर टाकणे, उष्मा दायी होऊन जातो तो. म्हणजे उष्णता बाहेर टाकल्यामुळं त्याचं रूपांतर स्थायू पदार्थ, म्हणजे उष्णता बाहेर टाकली तर त्यामध्ये जे रेणू आहेत त्यांच्यात ती गती ऊर्जा कमी होते व ते जास्त जवळ येतात व त्यांचं स्थायूमध्ये रूपांतर होते. हा अप्रकट उष्मा उलट्या अवस्थेमध्ये काय होतं? स्थायूचं द्रवात रूपांतर होत असताना उष्मा शोषला जातो, परंतु द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर होत असताना अप्रकट उष्मा बाहेर टाकला जातो. तर वायूचे द्रवात रूपांतर होत असताना अप्रकट उष्मा काय होतो? बाहेर टाकला जातो. म्हणजे वायुरूप पदार्थाला थंड केलं की त्याचं रूपांतर द्रवामध्ये होते. पाण्याची वाफ हातावर आपण धरली तर हातावर पाण्याचे थेंब दिसतात, कारण वाफेचं तापमान हाताच्या तापमानापेक्षा जास्त असतं. इथे येऊन ती थंड होते, म्हणजे उष्णता बाहेर टाकून देते. अशा पद्धतीने अप्रकट उष्मा बाहेर टाकून दिला जातो, उत्सर्जित केला जातो. त्यानंतरचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे पुनर्हिमायन. मला तर वाटतं त्याच्या नावामध्येच उत्तर आहे. हिम म्हणजे बर्फ, त्याला इंग्रजी पुनर्हिमायनला इंग्रजीमध्ये रिजिलेशन असं नाव दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा हे जास्त समर्पक नाव आहे असं वाटतं. पुनर्हिमायन. हिम म्हणजे बर्फ, पुन्हा बर्फ होणे. याचा अर्थ बर्फ वितळतोय, त्याचं पुन्हा बर्फ होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? पुनर्हिमायन. ठीक आहे. आता हे कसं असते बघू. अतिशय साधा सोपा मुद्दा आहे हा, समजायला खूप छान आहे. या ठिकाणी एक बर्फाची लादी दाखवलेली आहे. इथे ही बर्फाची लादी आहे. या बर्फाच्या लादीवर एक तार आहे. तार त्याच्या बर्फाच्या लादीवर टाकून
दोन्ही बाजूला त्याच्या काय केलेले आहेत, वजन बांधलेले आहेत. ते इथे एक वजन आहे, इथे एक वजन आहे, समान मापाचे वजन बांधलेले आहेत आणि ती तार त्याच्यावर सोडलेली आहे. तर होईल काय, ज्या ज्या ठिकाणी तार आहेत तेवढ्या भागावर तारेचं दाब त्या बर्फावर पडतो. दाब पडल्यामुळे द्रवणांक बर्फाचा कमी होतो आणि 0 सेल्सिअसलाच बर्फाचं काय होते, पाणी होतं, वितळतं. आणि त्यात तेवढा भाग वितळला की तार हळूच काय होते, या बर्फामध्ये रुतली जाते, खाली जाते तार. आणि तार खाली गेली की त्या तारेवर वितळलेलं पाणी तारेवर येतं आणि तापमान 0 आहे, त्यामुळे ते जे पाणी आहे पुन्हा घोटतं. हळूहळू जसजशी तार खाली जात जाईल तसतसं बर्फाचं द्रवणांक कमी होतं आणि ते बर्फ वितळतं. तार खाली गेली की त्याच्यावर ते पाणी येतं, त्याचं पुन्हा बर्फ होतो. असं करत करत हळूहळू तार याच्यातून निघून जाते आणि बर्फाची लादी तशीच शिल्लक राहते, तिचे दोन भाग होत नाहीत. ह्याला म्हणायचं पुनर्हिमायन. काय बघा, दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास पुन्हा बर्फ होणे, या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. हिम म्हणजे बर्फ, पुनर्हिमायन म्हणजे पुन्हा बर्फ होणे. पण कशामुळे होते, अगोदर बर्फाचं पाणी कशामुळे होतं, दाब वाढल्यामुळे. दाब लक्षात ठेवायचं, बर्फाच्या बाबतीत म्हणजे बर्फ कसा आहे, त्याच्यावर दाब दिला की त्याचा द्रवणांक कमी होतो, लवकर वितळतो. 0 सेल्सिअसपेक्षा कमी तापमानातसुद्धा बर्फ वितळतो, पण त्याच्यावर जर दाब दिलं तर. त्यामुळे दाब दिल्यामुळे 0 सेल्सिअसलाच या ठिकाणचं बर्फ वितळतं आणि तार त्यामध्ये रुतते. तार त्यामध्ये रुतली की त्या तारेवर तेवढं पाणी पुन्हा तारेवर येतं. ते 0 सेल्सिअसला ते वरचं पाणी जे आहे ते गोठतं. ते वरचं पाणी गोठलं की त्याचं रूपांतर बर्फामध्ये होते. अशी प्रक्रिया सतत चालू राहून हळूच यातून ती तार निघून जाते आणि वर बर्फ तसा शिल्लक राहतो. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो. बघा, काही पदार्थ असे आहेत की दाबामुळे त्यांचा द्रवणांक वाढतो, परंतु बर्फाचा द्रवणांक 0पेक्षाही कमी होतो. म्हणजे 0 सेल्सिअस तापमानास बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजे 0 सेल्सिअस होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते. याला म्हणायचं पुनर्हिमायन. ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या लक्षात ठेवायची. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेताच त्याचे पुन्हा बर्फ होणे किंवा बर्फात रूपांतर होणे, या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. त्याविषयी टिपा जर लिहायचं राहिलं तर काय लिहायचं, दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो, म्हणजे 0 सेल्सिअस तापमानालाच बर्फ पाण्यात रूपांतरित होतो, बर्फ वितळतो. 0 सेल्सिअस तापमान राहूनसुद्धा बर्फ वितळतो. नंतर 0 सेल्सिअसला बर्फ स्थायी रूपातच असतो, त्याचं द्रवण होत नाही. परंतु दाब दिल्यामुळे त्याचा द्रवणांक अजून कमी झाला आहे, त्यामुळं 0 सेल्सिअसला तो पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, पूर्वीसारखाच होतो, म्हणजे 0 सेल्सिअसला होतो, पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतरण होते. पुढे काय, किती वेळ झालेला आहे, ठीक, 2 मिनिटात संपू आता. वरील कृतीत बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडते तरी बर्फ तुटत नाही, असे का होते. आता सांगितल्याप्रमाणे जेवढा भाग बर्फाचा तारेच्या खाली आहे तेवढ्या भागावर तारेला वजन बांधलेले असल्यामुळे तारेचा दाब त्याच्यावर पडतो आणि ते दाब पडल्यामुळे तेवढ्या भागातील बर्फाचं काय होते, द्रवणांक कमी होतो व त्याचं पाण्यात रूपांतर होते. पाण्यात रूपांतर झालं की तार खाली सरकते तेवढ्यापुरती, आणि खाली तर बर्फ आहेच अजून. मग ते वरचं जे वितळलेलं पाणी आहे ते पुन्हा तारेवर येतं आणि त्याचं रूपांतर बर्फात होतं. खाली आता ज्या ठिकाणीची तार आहे, आता तार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय होते, तारेचा दाब बर्फावर पडतो, बर्फ वितळतो, तार अजून खाली सरकते, ते पाणी तारेवर येतं, त्याचं पुन्हा बर्फ होतो. असं करत 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 बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडते तरी बर्फ तुटत नाही. अप्रकट उष्म्याचा पुनर्हिमायनाशी काय संबंध आहे बघा.
म्हणजे जेव्हा 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 तार बर्फावर दाब टाकते तेव्हा तेव्हा त्याच्यावर दाब निर्माण होते, त्याचं द्रवणांक कमी होतो. द्रवणांक कमी होतो याचा अर्थ काय? त्या ठिकाणी अप्रकट उष्मा आहे आणि मग ते त्याच्यावर पाणी येतं, त्या पाण्याचं पुन्हा रूपांतर बर्फामध्ये होतं. त्यावेळेससुद्धा त्याची उष्णता वाढत नाही आणि मागच्या वेळेस उष्णता कमी होत नाही. त्यामुळं दोन्ही वेळेस अप्रकट उष्मा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो, हे तुम्हाला माहीत आहे. या स्थितीत पाण्याच्या द्रवणांकात काय बदल होईल? आपण पाहिले की तापमान कमी केल्यास, एक मिनिट, समुद्र सपाटीपासून उंच गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो. ठीक आहे, समुद्र सपाटीपासून उंच गेल्यास हळूहळू हवेचा दाब कमी होतो आणि हवेचा दाब कमी झाला तर पाण्याचा उत्कलनांक कमी होतो. परंतु दाब कमी झाल्यावर बर्फाचा द्रवणांक मात्र वाढतो. आता पाहिलं आपण याच्या पुनर्हिमानामध्ये दाब वाढल्यास द्रवणांक कमी होतो, तर दाब कमी झाल्यास द्रवणांक वाढतो. हा बदल त्या पाण्याच्या द्रवणांकामध्ये त्या ठिकाणी होतो. उत्कलनांक जरी कमी झाला तरी द्रवणांक मात्र वाढतो. ठीक आहे, आता बाकीचं आपण त्यानंतर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढा अभ्यास करून ठेवा. यामध्ये काही शंका असतील तर मला विचारा. जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवा.